नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक पार पडली. मुंबई मेट्रो मार्गिका 5A, टप्पा 1 आणि टप्पा 2 अशा एकूण 18,130 कोटी 55 लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. तर नागपूर ते गोंदिया, भंडारा ते गडचिरोली आणि नागपूर ते चंद्रपूर या 3 द्रुतगती महामार्गांच्या कामांच्या भूसंपादनासाठी लागणारं कर्ज हुडकोकडनं घेण्यास देखील मंजुरी देण्यात आली. तसंच नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी टप्पा 2 मधील 1,063 कोटींच्या कामांच्या प्रस्तावाला देखील मंजुरी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह इतर प्रमुख मंत्र्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 3 उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सुमारे 5,200 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. या 3ही प्रकल्पांमधनं 1,100 मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे. जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेसोबत हा करार करण्यात आलाय. महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षमतेत वाढ करण्यासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील 2,55,000 कोटींच्या 18 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. गुंतवणुकीमुळे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे देखील उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुंबईमध्ये नागरी सेवा दिन 2026 आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेअंतर्गत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यातील प्रशासक अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी झिरो ब्युरोक्रसीची संकल्पना राबवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. यावेळी प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आपण स्टार्टअप म्हणून काम करतो असं समजून आपल्याला जर आपण अशा प्रकारच्या संकल्पना राबवल्या आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज, वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल्स, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी सोल्युशन्स हे जर आपण तयार केले तर मला निश्चितपणे वाटतं की हे जे काही झिरो ब्युरोक्रसीकडे आपल्याला जायचं आहे आणि लोकांना एक अतिशय पारदर्शी अशा पद्धतीचं जे सरकार द्यायचं आहे ते देण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे मोठा या ठिकाणी फायदा होईल. भारतातील डेन्मार्कच्या राजदूतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. तर राज्य शासनाच्या उद्योग स्नेही धोरणांमुळे जगभरातील कंपन्यांसाठी महाराष्ट्र ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब म्हणून उदयास येत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. आणि या भेटीदरम्यानच्या बैठकीत महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी, बंदर विकास, शिपिंग, ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापन या विषयांवरती चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये राज्यात कार्यरत असलेल्या आरोग्यविषयक विविध योजनांचं एकत्रीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाद्वारे नवीन ऑनलाईन प्रणालीची माहिती दिली. नवीन वेबसाईटची वैशिष्ट्य. यापुढे रुग्णांना अर्जाची माहिती त्यांच्या मोबाईलवर SMS लिंकद्वारे मिळणार. अर्जाच्या मंजुरीनंतर 30% रक्कम तात्काळ, उर्वरित 70% रक्कम अंतिम मंजुरीनंतर वर्ग केली जाणार. उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक सहाय्याची मंजुरी केवळ 8 तासात. रुग्णांना स्वतः अर्ज करण्याची गरज नाही, रुग्णालयातूनच अर्ज सादर. कागदपत्रांची ऑनलाईन तात्काळ पडताळणी. राज्यातील सरकारी आणि खासगी मिळून 3,000 रुग्णालयांचा समावेश. संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. उपलब्ध पाण्याचं नियोजन आणि जलसंधारणाची कामं पूर्ण करण्यावरती भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावरती टास्क फोर्स स्थापन करा. खतपुरवठा आणि वितरणावरती AIच्या माध्यमातून लक्ष ठेवा, अशाही सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या. मुंबईमध्ये राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या संयुक्त विद्यमानं महिला, माध्यम आणि तंत्रज्ञान या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. माध्यम ही केवळ माहिती देण्याची साधनं नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. त्यामुळे महिला संबंधित विषय हाताळताना विशेष संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता आवश्यक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केलं. या कार्यशाळेला माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्यासोबतच मुंबईतील पत्रकार आणि अन्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.